आज मनसर या ठिकाणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जनता दरबार भरलेला आहे आणि या जनता दरबारामध्ये लोकांच्या समस्या सोडवल्या जाणार आहे। या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी अधिकारी कर्मचारी उपस्थित आहेत। लोकांच्या समस्या घेतल्या जाणार आणि लगेच अधिकाऱ्यांकडून त्याला काय सुटत नाही याबाबत विचारणा केली जाते। आंबेगावचे तहसीलदार आहेत आपल्या समोर, तहसीलदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू की नक्की त्यांची काय समस्या आहे। तहसीलदार साहेब, आंबेगावचं जनता दरबार होतंय, याच्यामध्ये काय समस्या आल्यात लोकांच्या? प्रामुख्याने काय समस्या आहेत? प्रामुख्यानं यामध्ये नागरी सुविधेबाबतच्या आहेत, त्याचप्रमाणे रस्त्याबाबतच्या काही समस्या आहेत, वन विभागाअंतर्गत जे काही रस्ते आहेत त्याबाबतच्या काही समस्या आहेत। पहिल्यांदाच असा प्रयोग केला जातोय, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सुटू शकतात का लोकांच्या समस्या अशा? पदाधिकाऱ्यांमार्फत वेगवेगळे राजकीय जनता दरबार वेळोवेळी घेतले जातात आणि अशा दरबारामधून आपल्या जनता आणि अधिकारी यामध्ये जे काही अडलेले प्रश्न आहेत त्याच्यामध्ये डिटेल सविस्तर माहिती घेऊन नियमात बसवून निकाली निघण्याचं प्रमाण यामध्ये निश्चितच वाढेल। लोकप्रतिनिधींकडे जाण्यापेक्षा लोक तुमच्याकडे यायला का घाबरतात? प्रामुख्यानं 80-90% जी कामं नियमातली आहेत ती सरकारी कार्यालयामध्ये बिनबोबाट झालेलीच असतात, ज्यामध्ये काही कायदेशीर अडचण आहे किंवा काही जास्तीचा लाभ घ्यायचा आहे अशा केसेसमध्ये लोक प्रामुख्याने अर्ज करतात आणि जरी जनता दरबार असेल तरी आपण नियमात बसून त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करतोच। व्हिडिओ मॅडम आहेत आपल्या समोर। मॅडम, समस्या ज्या आहेत आंबेगावच्या ज्या समस्या आहेत त्या सुटल्या जातील का या मार्फत? काय वाटतं? नक्कीच सुटल्या जातील। एक व्हिडिओ म्हणून तुम्ही सर्वसामान्यांच्या समस्याशी निगडीत असतात, रोज तुमच्याकडे अनेक समस्या येत असतात, तुम्ही सोडवण्याचा पण प्रयत्न करत असतात, तरी पण लोकप्रतिनिधींकडे का जातात? लोकांना स्वातंत्र्य आहे, लोक आमच्याकडे पण येतात। आता तुम्ही देखील बघत असाल की पंचायत समितीमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये देखील ग्रामस्थ आपले ऍप्लिकेशन अर्ज घेऊन येतात। आम्ही आमचे 100% प्रयत्न देऊन त्यांच्या आम्ही अडचणी सोडवत असतो आणि त्याचप्रमाणे ग्रामस्थ हे आपले जे स्थानिक पदाधिकारी असतात त्यांच्याकडे देखील जातात आणि आपल्या समस्या मांडतात। आम्ही त्या देखील समस्यांचं निराकरण 100% करण्याचा प्रयत्न करू। खासदारांनी आदेश केल्यानंतर किंवा तुमच्या वरिष्ठांकडे संपर्क साधल्यामुळे तुम्हाला ही समस्या सोडवायला मदत होईल का? होईल, नक्कीच मदत होईल, याचा चांगला फायदा होईल। आंबेगावच्या बीडीओ आणि तहसीलदार यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला आणि या जनता दरबारामध्ये लोकांच्या समस्या सोडवल्या जातील असंच त्यांचं म्हणणं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरसे, संदीप खळे, मनसर। फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। वास्तव मराठी।